मी किशोर माले स्वागत करतो आहे तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। आजचा आपला व्हिडिओ आहे महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजनेबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। बऱ्याच खेडेपाड्यात महिलांचं काही ड्रीम असतं, स्वप्न असतं की त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि त्या व्यवसायातून रोजगार निर्मिती करून स्वतःची प्रगती व इतरांचीही प्रगती त्यासोबत करावं। परंतु आर्थिकदृष्ट्या त्यांच्याकडे पुरेसा भांडवल नसून त्यासाठी ते कुठेतरी मागे या गोष्टीसाठी पडत असतात। परंतु सरकारने यासाठी एक योजना काढली, ती म्हणजे महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना। या योजनेअंतर्गत ते आर्थिक मदत तसेच चांगले चांगले प्रयोग करण्यासाठी जी आर्थिक मदत लागते ती मिळू शकतात। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच नॉलेजेबल आणि तुमच्या कामाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर कुठलाही उशीर न करता सुरू करूया आजचा व्हिडिओ, ज्याचा आपला मुद्दा आहे महिला बनणार आत्मनिर्भर। तर ओव्हरऑल महिला सशक्तीकरण योजना काय, तर आपण महाराष्ट्र सरकारची जी महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजनेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून बघणार आहोत। त्याचबरोबर त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, कशासाठी तुम्ही अप्लाय करू शकता, काय पात्रता आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। आपण महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना म्हणजे काय, या योजनेचे काय आणि त्यांचे उद्दिष्ट वैशिष्ट्यही मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। महासमृद्धी महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत महिला बचत गटांना प्रदर्शन देणे, कॉफी शॉप, सहकारी आणि कॉर्पोरेट मॉलमध्ये उत्पादने विक्रीची संधी उपलब्ध करून देणे, महिलांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी मालमत्तेवर पत्नीचे नावे लावणे, महिलांमधील तंबाखूमुक्ती, तपकिरी मुक्ती, अंधीबाबत जागृती करणे, महिलांचे हेमोग्लोबिन व BMI तपासणी करून त्यांना पोषणाबाबत मार्गदर्शन करणे, महिलांचे उपजीविकेचे स्रोत वाढवणे, महिलांना पायाभूत प्रशिक्षण देणे आणि उद्योजकता विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे आदी उपक्रम राबवले जाणार आहेत। बघा, या योजनेअंतर्गत महिलांना जे कसं इंडस्ट्री वर्किंग करतं, कशा प्रकारे इंडस्ट्री चालतं याचंही प्रशिक्षण देणं येईल। स्वतः तुम्ही कसं व्यवसाय करून एक पैशांचा स्रोत तुम्ही करू शकतात, हेही तुम्हाला प्रशिक्षण यामार्फत देणार आहेत। त्याचबरोबर तुम्ही स्वतःची जी हेल्थची काळजी, स्वतःची आरोग्याची जी काळजी ती कशा पद्धतीने घेऊ शकतात, ह्या गोष्टी तुम्हाला या योजनेअंतर्गत दिल्या जाणार आहेत। तर ओव्हरऑल ही योजना कसं आहे, तर या योजनेचं नाव आहे महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना। महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे आणि 8 मार्च 2021 मध्ये याचा JR आला होता आणि तेव्हापासून ही सुरू आहे। तर जास्तीत जास्त याचा ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हाच उद्देश आहे। अर्ज प्रक्रिया ही पूर्णतः ऑफलाईन आहे, ऑनलाईन नाही, ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया आहे। आता याचे लाभार्थी कोण राहू शकतं, तर या योजनेचा लाभ खालील लाभार्थ्यांना घेता येतो, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला, वंचित घटकातील महिला, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील 18 वर्ष पूर्ण असलेल्या महिला आणि अल्पसंख्याक महिला इत्यादी महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। आता याचे फायदे काय होणार आहे या महिलांसाठी, तर आर्थिक मदत मिळेल मोस्टली त्यांना बिझनेस स्वतःचं काही स्टार्टअप करण्यासाठी। त्यानंतर कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल, जे स्किल डेव्हलपमेंट असतं तेही प्रशिक्षण त्याच्यात देण्यात येणार आहे। तुम्हाला व्यवसाय कर्ज मिळणार आहे, शैक्षणिक साहित्य मिळेल, आरोग्य सेवा मिळेल आणि कायदेशीर जी लिगली प्रोसेस असते एखादा स्टार्टअप सुरू करायला, तीही तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत सरकार देणार आहे। तर यासाठी तुमची पात्रता काय हवी, तर या योजनेअंतर्गत तुमचं वय हे 18 वर्ष पूर्ण असावे, आर्थिकदृष्ट्या तुम्ही दुर्बल असावेत, अल्पसंख्याक आवश्यक आहेत, अर्जदार वंचित घटकातील असणे आवश्यक आहे। तर मागासवर्गीय जेवढी घटक असेल त्यांच्यासाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे। आता याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, तर आणि याच्या काही अटी आणि नियम आहेत। या योजनेला फक्त 18 वर्षे ज्यांचं वय पूर्ण आहे त्याच्या पुढेच अप्लाय करू शकतात, जे महाराष्ट्राचे ग्रामीण भागातील महिलांनाच या योजनेचा लाभ भेटणार आहे। जे ग्रामीण भागातील महिला त्यांच्यासाठी महत्त्वाची ही योजना आहे। त्यानंतर अर्जदार महिलेने 1 वर्षापेक्षा जास्त काळासाठी कोणताही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा। तुम्ही दुसऱ्या कुठल्याही सरकारच्या योजनेचा ज्याच्यामधून तुम्हाला तुमचा रोजगार सुरू करण्यासाठी, स्टार्टअप सुरू करण्यासाठी काहीतरी आर्थिक तुम्ही लाभ घेतलेला नसावा, नाहीतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतील, आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, वंचित घटकाचा पुरावा, अल्पसंख्याक असल्याचा पुरावा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो, जे की तुम्ही कास्ट, नॉन क्रिमिनल, डोमासाईल या गोष्टी यासाठी लागणार आहेत। म्हणून काळजीपूर्वक डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या। मोस्टली महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची अर्ज प्रक्रिया कशी, तरी आता महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार महिलेला संबंधित तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे, त्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास विभागामध्ये तुम्हाला जावे लागेल, नाहीतर तुम्हाला तिथून अर्ज घेऊन अर्जदार विचारलेली संपूर्ण माहिती भरून
अर्ज अधिकाऱ्याकडे तुम्हाला जमा करावा लागेल. अशा पद्धतीने या योजनेचा ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात. सिम्पली तुमच्या कुठल्याही एका झेरॉक्स दुकानावर जावा, या योजनेचा तुम्ही फॉर्म घ्या. नंतर या योजनेशी संबंधित तुम्ही ग्रामपंचायत ग्रामसेवककडे जा. त्यांनी ॲक्सेप्ट नाही केला तर तुम्ही पुढे जे महिला बालविकास विभाग आहे त्यांच्याकडे तुम्ही हा फॉर्म जमा करू शकतात आणि निश्चित ते तुम्हाला पुढची प्रोसेससाठी गाईडलाईन करतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. गरजू महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच नॉलेजेबल व्हिडिओसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.